कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव परिसरात दुपारी झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीवरील मागे बसलेल्या 16 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झालेत। रस्त्यावरील वळणावर हा भीषण अपघात घडला। कर्जत जांभिवली रस्त्यावर वेणगाव जवळील श्रद्धा पुनर्वसन केंद्रासमोरील वळणावर दुचाकी आणि ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीवरील मागे बसलेला बाळा अरुण वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला। दुचाकीस्वार संतोष मंगल हिलम हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तसंच रिक्षा चालक वसंत मधुकर मुंडे आणि रिक्षातील प्रवासी आशा ज्ञानेश्वर केलटकर हे दोघंही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी संतोष हिलम यांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचा टायर अचानक निसटल्यानं वाहनाचा तोल गेला आणि दुचाकी रिक्षावर आदळली, त्यामुळे हा अपघात झाला। सदर वळण अरुंद आणि धोकादायक असल्यानं या ठिकाणी पूर्वीही अनेक अपघात झालेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे तातडीनं गतिरोधक बसवावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे। या अपघातामुळे वेणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।